न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पुनावळे येथील कैलासनगर भागात ड्रेनेज लाईन चॉकअप झाल्याने नागरिकांच्या घरासमोरून घाणपाणी वाहत आहे। ड्रेनेजमधील सांडपाणी बाहेर येत असल्याने पिण्याच्या पाण्यातही घाणपाणी मिसळत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील अनेक उमेदवार तयारी करत असले तरी नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। पुनावळे भागाचा महानगरपालिकेत समावेश होऊन अनेक वर्ष उलटून पायाभूत सुविधांच्या समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे। या भागात ड्रेनेजची कामे झाली असली तरी पुढील टप्प्यात ड्रेनेज लाईन अडवल्यामुळे संपूर्ण गल्लीमध्ये सांडपाणी साचलेलं आहे। दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि पाण्याच्या दूषिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या परिस्थितीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। कैलासनगर पुनावळे येथील नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेने तातडीने लक्ष घालून ड्रेनेज लाईन मोकळी करावी आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे। आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं रणशिंगाम जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक उमेदवार जे आहेत ते पाया पडताना दिसत आहेत आणि विकासांचं व्हिजन दाखवताना दिसत आहेत। येणारं व्हिजन काय असेल ते दाखवताना दिसत आहे। अशातच आपण जर बघितलं तर कैलासनगर, पुनावळे या ठिकाणी अक्षरशः ड्रेनेजचं पाणी दारासमोर आहे आणि येथून जर आपण बघितलं तर हे लहान मुलं जे आहेत हे लहान मुलं खेळत असतात आणि यांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो ऐन ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत दारामध्ये ड्रेनेजचं पाणी असल्याने जर एखादी मोटरसायकल आली आहे तर ते घराचं पाणी घरामध्ये घुसतो आणि एकंदरीत हे छोटे छोटे मुलं जे आहेत या ठिकाणी खेळत असतात आणि यांच्या आरोग्याची जर जिम्मेदारी, यांच्या आरोग्याला धोका जर निर्माण झाला तर याला जिम्मेदार कोण, असा संतप्त प्रश्न जो आहे तो या ठिकाणचे रहिवासी आपल्याला विचारताना दिसत आहेत। आपण काही रहिवासी आहेत तिथले, यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल ताई एकंदरीत? हेच आमच्या घरात पाणी येतंय, घाण सगळं वास येतंय, स्वयंपाकच्या जागी सगळं पाणी निघतंय तिथं मोरीतून. पण आता सगळं निवडणुकीचं वातावरण आहे, असं कुठले नगरसेवक, इच्छुक नगरसेवक आले नाहीत का की आम्ही हे करून देतो, ते करून देतो? आतापर्यंत आले नाही, आता आल्यावर बघू आपण, नाही का? किती त्यांना विचारू. दिवसापासून हे आता हे मग 5-6 महिने झाले, आम्ही मग कंप्लेंट करतो पण कोणी लक्षात घेत नाही. एकंदरीत आले तरी दिले काका, पण चालले बघा. कधीपासून हा प्रॉब्लेम आहे? साधारण मी किशन बलखंडे, पुनावळेचा रहिवासी. आशिया खंडामध्ये महानगरपालिका 1 नंबरची आहे आणि इथलं बजेट फार कोटीमध्ये असते। साधारण 97च्या नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पुनावळे गाव गेलेलं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त सुविधा आहे। आशिया खंडात 1 नंबर महानगरपालिका असून खरं म्हणलं तर ही दूरदर्शी आहे। लवकरच आम्ही सर्वांचं निवेदन हार्डीकर साहेब यांना देणार आहे। मग इलेक्शनचा माहोल आहे, तर या माध्यमातून जर हे असं पाणी असत एकामध्ये भरा, याची आपण चाचणी बी करू, याचं एक रिपोर्ट मिळेल, त्यानुसार हे अतिशय परिस्थिती बेकार आहे आणि यावर आमच्या सर्वांच्या वतीनं लवकरात लवकर तोडगा काढून ही समस्या सॉल्व्ह करावी अशी एक माझी विनंती राहील। तुमचं घर येते, तुमचं काय म्हणणं आहे? अहो, तुमचं आमचं तर सकाळी संडासचं पाणी आतमध्ये संडास घरात आलतं, अशा बादल्या झाकून ठेवल्यात. कसं करायचं? नुसतं किचन पशी येते पाणी. सकाळी सगळं ती गाड्या आल्या सगळ्या महिला त्याच्यात आतमध्ये, गाड्या आल्या की सगळं आतमध्ये उडत आहे. घरात कसं? उडतंय? हा, तर बघा की तेव्हा का तिथं तेव्हा का सगळं संडास सकाळी हिरवीगार संडास आतमध्ये आलती, आम्ही ती पुसून काढले तेव्हा का. ज्यांनी वेळोवेळी या ठिकाणची तक्रार केलेली आहे असे राजू पेटे आहेत, काय सांगाल एकंदरीत किती वेळेस तुम्ही तक्रार केलेली आहे? नमस्कार, मी पुनावळे भागातील कैलासनगरमध्ये गेले 25 वर्षापासून राहत आहे। अनेक या ठिकाणी निवडणुका आल्या, अनेक नगरसेवक झाले, आमदार खासदार झाले आणि ह्या भागातली जी समस्या आहे ती अजूनपर्यंत काही सुटलेली नाही। तशी तर पाहिलं तर गेले 5 वर्षापासून म्हणजे 2020 पासून मी या भागाची कामकाज बघत आहे। ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची व्यवस्था असेल, लाईट असेल, पण यामध्ये वारंवार प्रशासनाला पण पत्रव्यवहार केलेला आहे,
पण याच्यामध्ये कुणीही राजकीय दबाव आल्याच्या नंतर प्रशासकीय सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाहीये. प्रशासकीयाला जर प्रश्न विचारला तर ते म्हणतात की हो काम चालू आहे, पण प्रत्यक्षात असं कुठंही काम चालू झालेलं दिसत नाही. आजची परिस्थिती जर पाहिली तर हे लहान लहान लेकरं आहेत आणि अनेक मुलं या ठिकाणी आजारी पडलेले आहेत. काही गुडघ्याला बाशिंग बांधून असले ते इच्छुक उमेदवार आतापर्यंत नाही आले का? भरपूर आलेले आहेत तसे, पण प्रत्यक्षात असं काम करून देईल आणि करील असं अजूनपर्यंत काही आश्वासन आलेलं नाही किंवा कोण असं करून देईल असं आतापर्यंत काही वाटलेलं नाहीये. तुम्ही वेळोवेळी जी आहे ती तक्रार केलेली नंतर त्यांचा काय प्रतिसाद मिळाला का? काही सुद्धा प्रतिकार नाही. मी जनसभेमध्ये प्रत्येक वेळेस उपस्थित राहतो, महिन्यातून 2 वेळेस. पूर्ण प्रशासकीय अधिकारीच या ठिकाणी उपस्थित असतात, त्यांच्या समोर मी प्रश्न मांडत असतो, पण प्रत्यक्षात आतापर्यंत एकही अधिकारी इथं आलेला नाहीये. फोनवरती वारंवार माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, फक्त हो हो ची उत्तर येतात, पण प्रशासकीय अधिकारी कुणी आलेला नाहीये आणि कुणीही तर काम केलेलं नाहीये. ऐकराव नमस्कार सगळ्यांना. आज कैलासनगरमध्ये मी 20 वर्ष झाले राहते. आज 10 वर्ष झालं आमच्या गावाला नगरसेवक नाहीये. नगरसेवक नसल्यामुळे हे दुर्दशा सगळ्या परिसरामध्ये फैलले आहे. लेकरं छोटे छोटे खेळतात, किड्यांचे जंतू घरामध्ये येतात, इतके हाल होतात. सकाळी पूर्ण चेंबर इथून तिथून लाईन चेंबर भरलेले आहेत. पलीकड बिल्डरनी ब्लॉक केलेलं आहे. ते ब्लॉक लवकरात लवकर काढून आमची ही गैरसोय आहे ते व्यवस्थित सोय करून द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. भरपूर जणांचे मुद्दे आहेत काही ते मुद्दे पण ते सगळ्या प्रत्येक बाया सांगणार आहेत तुम्हाला. असं कोणी आईबाप नाही की हे सॉल्व करावं कोणीतरी म्हणून. आज मी सकाळपासून सगळ्यांच्या घरांनी फिरते की का तर हे रस्त्यावरलं पाणी आम्हाला इकडे जाऊ देत नाही, येऊ देत नाही कुठंच. असं घाण लेकरांना खेळायला इतक्या संकटातून आम्हाला जावं लागतं, याच्यावर कुणी परिणाम करत नाहीत. तुम्ही माझी ही कळकळीची विनंती आहे की कैलास नगरामध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी. निवडणुकीची वाट न बघता आज 2 दिवसामध्ये काम चालू करावे हीच अपेक्षा करते मी. माझं नाव गिरजाबाई शिवलाल कुंभार. मी डायरेक्ट लाईन मध्ये राहते. आम्हाला 7-8 वर्ष झालं तकलीफ आहे. रस्ता बी अडविला तर 2 वर्ष झालं आम्ही फिरतो. सगळे आमदार खासदार सगळे नगरपालिकात गेलो, सगळीकडे चौकट जाऊन आलो, आमची कुणीच दाद घेतलं नाही. मग आम्हाला आता ह्या 2 गल्ल्याला कसं झालंय, आकाशपिता आणि धरणी माता एवढे 2च आहेत. आम्हाला या धरणीनंच जागा दिलेला आहे. एवढ्या घाणीतून वागतोय. सकाळी घाण सगळं ड्रिल लाईनचं पाण्याचा वास येतोय आम्हाला. असलं पाणी पितोय. जे असणार माणूस आहे ते जाऊन बाटलीत पाणी आणून पितोय. आमचे लेकरं बाळ तीच पाणी पिते ते. तर माझी पिण्याच्या पाण्यामध्ये पण drainage पाणी व्यवस्था पिण्याच्या पाण्यामध्ये सकाळी 1 तास पाणी मोकळं सोडावं लागतं, एवढा वास येतोय पाण्याचा. तसलंच पाणी आम्ही घाण पिऊन राहिलेला आता 2 वर्ष झालं, कालच्या डिसेंबरला. मग एवढ्या ह्या परिसरातून ह्या 2 परिसरामध्ये एवढी तकलीफ आहे पब्लिकला की असं कुंडून कोंबड्या तर कुंडलेल्या जरा खुर्ड्यात मोकळ्या सोडते ते, असं आम्हाला एवढ्या लोकांना कुंडून टाकलेलं आहे. तर ह्याची दाद तुम्ही घ्यावं हे हात जोडून माझी विनंती आहे. निश्चितच आपण बघतोय की घराच्या दारावरती जे आहे ते संडासचे चेंबर जे आहेत ते ब्लॉकेज झाले आहेत. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणचे जे लहान मुलं असतील, यातील नागरिक असतील, यांच्या जे काही पिण्याचं पाणी आहे, पिण्याचं पाणी दिवसाआड येते आणि त्यातच जर आपण बघितलं तर संडासचा वास त्या पाण्यामध्ये एकंदरीत या ठिकाणी येत असल्याचं येथील नागरिक सांगत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर समजा यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी प्रशासन घेणार का, असा प्रश्न जो आहे तो सध्या आपल्याला पडलेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र टीव्हीसाठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.